हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे दुष्यंत आता विचार करत असतो. त्याने आढळरावांसोबत एका बाईला बघितलेलं असतं, तेव्हा तो त्यांच्या नात्याबद्दल चुकीचा विचार करत असतो. तेवढ्यातच कृष्ण येते आणि म्हणते, हे घ्या, दूध पिऊन घ्या बरं, आणि दुधाचा ग्लास त्याच्या हाताजवळ देते. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, मला काही नको, मला भूक नाही आहे कृष्णा. तेव्हा कृष्णा म्हणते, असं कसं, तुम्ही जेवलासुद्धा नाहीत, मग तुम्हाला दूध प्यायला नको का? तेव्हा तो म्हणतो, नको, मला काही नको. तू बघितलंस ना, त्या माणसाला मी बघितलं ना तर माझं पोट भरलं. तेव्हा कृष्णा म्हणते, हे बघा, तुम्ही त्या गोष्टीचा विचार आता करू नका. तेव्हा दुष्यंत म्हणतो, असा कसा विचार करू नको? काही गोष्टी मी विसरण्याचा प्रयत्न करतो, पण तो माणूस मला त्या जुन्या गोष्टी विसरू देत नाही. त्या माझ्यासमोर येतच राहतात आणि मग मला त्रास व्हायला सुरुवात होते. बघ, तो माणूस तुला खूप जास्त चांगला वाटत होता ना? आज त्याचं वागणं बघितलंस ना तू? कुठल्या बाईबरोबर फिरत होता काय माहिती. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, हे बघा, तुम्ही नका विचार करू. तेव्हा दुष्यंत म्हणतो, लहानपणापासून त्या माणसाचं बापाचं प्रेम मला मिळालंच नाही. लहानपणी कृष्णा, जेव्हा सगळी मुलं शाळेत जातात, तेव्हा माझ्या शाळेमध्ये आहेत ना, सगळी मुलं आपल्या वडिलांची वाट बघायचे. सगळी मुलं म्हणायचे की आता माझे बाबा येतील मला घेऊन जायला. मी पण म्हणायचो की माझेसुद्धा बाबा येतील मला घ्यायला. पण माझे बाबा हा माणूस कधीच मला घ्यायला आला नाही. आई कधीतरी यायची, पण आता ती तरी कुठे कुठे बघणार. हा माणूस असा कुणाकडे ना कुणाकडे बाहेर असायचा आणि इथे माझी आई कामामध्ये बिझी असायची. त्यामुळे ती घरातल्या कुठल्या तरी माणसाला मला आणायला पाठवायची. माझे आई बाबा मला कधीच घेऊन आले नाही. शाळेमध्ये मी वाट बघायचो. तेव्हा इथे कृष्णा आपल्या मनामध्ये म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्हाला तुमच्या बाबांबद्दल चांगलं काही माहितीच नाही आहे. तुमच्या मनामध्ये बाजाबाईने फक्त विष पेरले. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की माझा बाबा कधी माझ्याशी चांगला वागला नाही, बापाचं कर्तव्य कधी पूर्ण केलं नाही. बाप म्हणजे कशा पद्धतीचा आधार असतो, खंबीर आधार असतो. बाप असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात. मला हे कधी कळलंच नाही. बाप हा असा वागला आणि आईसुद्धा काही बरी वागली नाही आहे. गावकऱ्यांना तुला खूप जास्त त्रास दिला तिने. त्याच्यामुळे बापाचं प्रेम मला कधी कळलं नाही. आईचं प्रेम थोडंफार मिळालं, पण तीसुद्धा आता वाईट वागायला लागली. त्यामुळे बाप असून नसून काही फायदा झाला नाही आणि आता आईसुद्धा असून नसून काही उपयोग नाही आहे. कधी कधी तर मला वाटतं की मेलेलं बरं. तेव्हा कृष्णा म्हणते, हे काय बोललात तुम्ही दुष्यंत सरकार? अहो, परत असे शब्द तुमच्या तोंडातून काढायचे नाही या. तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण? तुमच्याशिवाय मला कुणीच नाही आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, मग सांग ना, जगून तरी काय करू सांग? अगदी एकटं पडल्यासारखं वाटतं. ती म्हणते, मला सोडून जायची गोष्ट कधीच नाही करायची तुम्ही. तर इथे समर आता घरी आपल्या आईची वाट बघत असतो. समर म्हणत असतो की आई डॉक्टरकडे गेले ते कळलं, पण इतका उशीर का? अजून कशी आली नाही ती? एकतर आढळरावसुद्धा सोबत आहेत. त्या दोघांना कुणी एकत्र बघितलं तर उगाच अडचण व्हायला नको. एवढा उशीर का झाला असेल? तेवढ्यातच इथे अनुसया आता हॉस्पिटलमधून आलेली असते. तेव्हा समर म्हणत असतो, आई, अगं इतका उशीर का झाला? काय म्हणाले डॉक्टर? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा अनुसया म्हणते, हो, सगळं काही ठीक आहे बाबा, नको इतकी काळजी करू. समर म्हणतो, सगळं ठीक आहे, मग इतका उशीर का झाला तुम्हाला यायला? तेव्हा अनुसया म्हणते, समर, अरे येताना तो दुष्यंत आहे ना, तो रस्त्यात भेटला आणि त्याने मला. तेवढ्यातच इथे आढळराव म्हणत असतो, अनुसया, हे बघ, दुष्यंतचा माझ्यावरती राग आहे. त्याला काही गोष्टी माहितीच नाही आहेत. त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल लहानपणापासून बाजाने फक्त विष पेरले. त्यामुळे सत्य काय आहे ना ते त्याला माहितीच नाही आहे. त्यामुळे समरला त्याच्याबद्दल काही चुकीचं सांगू नकोस. त्या दोघांमध्ये उगाच गैरसमज नको. समर म्हणतो, काय झालं, मला काही कळेल का? तेव्हा आढळ म्हणत असतो की हे बघ समर, दुष्यंत माझा राग करतो. मला त्याने समोर बघितलं आणि त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला, पण तो जे काही बोलला ते मला बोलला. त्याचा आणि अनुसयाचा काही संबंध नाही.
तू या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. तू तुझ्या आईची काळजी घे, तिच्याकडे लक्ष दे, ठीक आहे? चला येतो मी. आणि तिथून अढलराव निघालेला असतो. तेव्हा अनुसया रडायला लागते. समर म्हणतो, आई काय झाले? तू मगापासून रडतीयस का? काय झाले सांग बरं. तू दुष्यंत काही बोलला का? तेव्हा अनुसया आता दुष्यंत जे काही बोललेला असतो ना ते सगळं सांगते. तेव्हा समरला खूप राग येतो. समर म्हणत असतो, त्या दुष्यंतची इतकी हिंमत, त्याने माझ्या आईच्या चारित्र्यावरती बोट उचललं. अरे आई म्हणजे काय असते ना हे तुला कधीच कळणार नाही. अरे घर तोडणारी बाई कशी असेल ती तुला बघायची असेल तर स्वतःच्या आईकडे बघ म्हणावं त्याला. त्याची आई कशी आहे ते. घर तोडणारी माझी आई नाही तर तुझी आई आहे, माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त करणारी. तेव्हा समर म्हणतो, आई तू रडू नको. तेव्हा अनुसया म्हणते, समर तू माझे डोळे पुसू नको. हे अश्रू असेच राहू दे. तुला आता त्या सगळ्यांकडून आहे ना बदला घ्यायचा आहे. अगदी व्याजासकट तुला सगळं काही परत करायचं आहे. त्यानंतर इथे कृष्णा कपडे सुकत टाकत असते. तेवढ्यात तिथे आलेली असते ती म्हणजे बाळजा. तेव्हा कृष्णा म्हणते, अरे वा, आज इकडं सकाळ सकाळ कसं काय मोर्चा वळवलात? तेव्हा बाळजा म्हणत असते, कसं आहे ना, आता निवडणुकीसाठी उभी राहिली आहे सरपंच पदाच्या. मग आता सरपंच पदासाठी उभं राहिल्यानंतर गावकऱ्यांसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणून मी साडी आणि इथे चांदीचा एक कॉईन वाटते. कळलं तुला? तेव्हा तुलासुद्धा साडी देईन म्हटलं. कसं गावातलं एकसुद्धा घर सुटता कामा नये म्हणून इथे पण आले. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते, हो का, पण त्याची गरज नाही आहे. मला साडीची वगैरे तुमच्या अजिबात गरज नाही आहे. तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, अगं पण कृष्णे, जर आता काकीसाहेब देत आहेत तर घे ना. कृष्णा म्हणते की कृष्णा नाही म्हणायचं, मैत्रीण नाही आहे मी तुझी, वहिनी म्हणायचं. तो म्हणतो, वहिनी साहेब. नाही ठीक आहे, वहिनी साहेब म्हणतो तुम्हाला, पण काकीने तुमच्यासाठी जी साडी आणली ती घ्या. नाही कसं आहे माहिती आहे ना, निवडणुकीमध्ये असं लोकांना द्यावं लागतं, त्यांना खुश करावं लागतं. आणि तो गावच्या बाहेरचा ढाबा आहे ना, तो दिवसभर चालू ठेवला आहे. तिथे 5 गावातली माणसं येत आहेत, दिवसभर खात आहेत पित आहेत आणि दारू वगैरे पित आहेत. हे समजा चालूच आहे. त्यामुळे विजय हा काकी साहेबांचाच होणार. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, कृष्णे, माझ्या विरोधामध्ये निवडणुकीला उभं राहायची तू हिंमत केली आहेस ना, बरोबर ना? आता तुझी अशी वाट लावून ठेवते ना, माझ्या पोराला माझ्यापासून दूर केलंस, त्याला माझ्यापासून तोडलंस. आता सरपंच बनायची तुझी जी हौस आहे ना ती कशी फेडून टाकते ना ती बघच तू. मग तुला निवडून आल्यानंतर खूप जास्त मी त्रास देणार. गावकऱ्यांनासुद्धा जीणं मुश्किल करून टाकणार. ते माझ्या विरोधात गेलेत आणि तुझ्या घराला आग लावून देणार. त्या बंब्याने तुला आधार दिला ना इथे राहण्यासाठी, त्या बंब्याचं घर पेटवून देणार. तेव्हा कृष्णा म्हणते, बास बास झालं बाळजाबाई. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सरपंच पदासाठी उभी राहिले, गावकऱ्यांसाठी. हारले जिंकले मला त्याने काही फरक पडत नाही. मी शेतकऱ्यांची साथ तेव्हासुद्धा देत होते आणि आताही देणार आणि नंतरही देणार. जर पुन्हा तुम्ही शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटलं दुष्यंत सरकार तुम्हाला माफ करतील? दुष्यंत सरकार तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि हे उघड उघड फिरताय ना ते तुम्हाला फिरता बी येणार नाही. जिथं पाय ठेवाल ना तिथून तुमचा पाय खेचला जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा इथे आता बाळजाला राग येतो आणि ती कृष्णावरती हात उगारत असते. तेव्हा कृष्णा तिचा हात पकडते आणि म्हणते, सांभाळून बाळजाबाई. अहो अजून निवडणूक व्हायची आहे आणि निकालसुद्धा लागायचा आहे. त्याच्यामुळे आताच तुम्ही हरून जाऊ नका आणि इथे स्वतःच निकाल जाहीर करू नका. कोण सरपंच बनेल आणि कोण नाही हे आता येणारी निवडणूकच आपल्याला सांगेल. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता बाळजाचा हात पकडल्यानंतर बाळजाचा अपमान होतो आणि ती सरळ आता तिथून निघून बाहेर पडते. तेव्हा कृष्णा इथे विचारात पडलेली असते. कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई, काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला गावकऱ्यांना त्रास नाही देऊ देणार आणि दुष्यंत सरकार आहेत आता माझ्याबरोबर. त्यानंतर इथे समर आपल्या कपड्यांना इस्त्री करत असतो. समरच्या डोक्यामध्ये एकच विचार की दुष्यंतने माझ्या आईच्या चारित्र्यावरती बोट कसं काय उचललं? दुष्यंतला माझ्या आईला असं बोलायला नको होतं. तेव्हा अनुसया म्हणते, काय रे समर, काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं?
तेव्हा समर म्हणतो, नाही आई, काही नाही. जोपर्यंत आता झालेल्या अपमानाचा बदला घेत नाही ना, तोपर्यंत स्वस्थ बसत नाही हा समर. त्याच गोष्टीचा मी विचार करतोय. तेवढ्यातच इथे आता आलेली असते कृष्णा. सकाळ सकाळ आलेली असते. तेव्हा अनुसया म्हणते, काय गं कृष्णे, आज सकाळ सकाळ आलीस? तेव्हा कृष्णा म्हणते, हो, कामच तसं होतं म्हणून यावं लागलं. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, अनुसया काकू, काल दुष्यंत सरकार रागाच्या भरात जे काही बोलले त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागायला आले. पण हे बघा, तुम्ही दुष्यंत सरकारांबद्दल चुकीचा विचार करू नका. त्यांनी जे बघितलं त्याच्यामुळे ते रागवले, चिडले. तुमच्या नात्याचं सत्य दुष्यंत सरकारना माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात जे आलं ते बोलून गेले. बाळजाबाईंनी त्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच इथे आबांविरोधामध्ये खूप विष पेरलेलं आहे. आबा म्हणजे चुकीचेच अशी त्यांची समज आहे. सत्य समजल्यानंतर ते पुन्हा असं कधीच बोलणार नाही. तेव्हा इथे समर म्हणत असतो, अगं पण कृष्णे, त्या दुष्यंतने माझ्या आईच्या चारित्र्यावरती बोट उचललंय. तू कसं आता सांग त्याला मी माफ करू? तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, हे बघ समर, तुला राग आलाय हे मी मान्य करते. त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. पण एक गोष्ट तू सांग, बाळजाबाईंचं सत्य समजल्यानंतर दुष्यंत सरकार त्यांच्या स्वतःच्या आईच्या सुद्धा विरोधात गेलेच की. बरोबर आहे ना? त्यांनी त्यांच्या आईचं राहतं घर सोडलं आणि ते आता माझ्याबरोबर राहत आहेत. समर, तुला आता बाळजाबाईंचं नाव घेतल्यानंतर कसा राग येतो की नाही? मग आता तुझ्यासाठी जशा बाळजाबाई आहेत ना, तशा अनुसया काकू ह्या दुष्यंत सरकारांसाठी आहेत असं समज. हे बघ, आता आपल्याला रागाच्या भरामध्ये काही करायचं नाही आहे. आता निवडणुका जवळ येणार आहेत, त्यामुळे आपल्याला एकत्र राहावं लागणार आहे. बरोबर ना? आणि एकत्र राहूनच आपल्याला निवडणूक जिंकायची आहे आणि तुम्हाला तुमचं हक्क मिळवून द्यायचा आहे. एकमेकांबरोबर इथे आता भांडण करून आपल्याला काही मिळणार नाही आहे. तुला दुष्यंत सरकारांबरोबर मैत्री करावी लागेल. त्यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे कर. तेव्हा समर म्हणतो, अगं माझं त्याच्याबरोबर भांडण झालंय, तो कशी काय माझ्याबरोबर मैत्री करेल? तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की जेव्हा दुष्यंत सरकारांना सत्य समजेल ना बाळजाबाईंचं, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रासारखा भाव आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये आली पाहिजे. तेव्हा तू काही कर, पण त्यांच्याबरोबर आता मैत्री कर. म्हणजे पुढे जाऊन तुला किंवा त्यांना दोघांना बी त्रास होणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला इथे रांगडे पाटलांची प्रॉपर्टी, संपत्ती याच्यावरती अधिकार सांगायचा आहे. पण आता फक्त एवढंच महत्त्वाचं असतं का? कुटुंब महत्त्वाचं नसतं का? त्यामुळे कुटुंब म्हणूनसुद्धा तुम्ही एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर कृष्णाने समरला समजावून सांगितलेलं असतं. समर त्या गोष्टीचा विचार करत असतो. त्यानंतर इथे कृष्णा आपल्या बहिणीकडे, भक्तीकडे आलेली असते. ती म्हणते, भावा येऊ का? तेव्हा भक्ती म्हणते, ये ना कृष्णे, ये. तेव्हा कृष्णा आल्या आल्या इथे विचारते की आई आणि पूजा नाही आहेत ना? त्या दोघीजणी घरामध्ये नाही आहेत असं ती सांगते. तेव्हा कृष्णा जाते, आपल्या आबांचा आशीर्वाद घेते. म्हणते, आबा, ज्याचा कधी विचार केला नव्हता ते करायला जाते. सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी मी उभी राहिलेली आहे. मला आशीर्वाद द्या. शेतकऱ्यांसाठी हे उचललेलं पाऊल आहे, त्याच्यामध्ये मला यश मिळू दे. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते, कृष्णे, अगं तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची. बाळजाबाईने प्रचाराला खूप जोरदार तयारी सुरू केली. प्रत्येक घरामध्ये बाईला साडी, पुरुषाला कपडे आणि चांदीचं नाणं दिलं जाते. तेव्हा त्यांचा प्रचार आता खूप सुरू आहे. लोकांना इथे खायला, त्याचबरोबर दारू, मटण हे दिलं जातं आहे. त्यामुळे आता आपल्यालासुद्धा काहीतरी केलं पाहिजे असं भक्ती म्हणत असते. तेव्हा पुढील भागामध्ये इथे आता कृष्णा लोकांना सांगत असते की आपल्यालाच इथे आता मत द्यायचं आणि निवडून द्यायचं. हळद आणि कुंकू ही त्यांची निशाणी आहे. त्यामुळे इथे कृष्णाने सांगितलेलं असतं की इथे आता 2 टोपल्या ठेवलेल्या आहेत. तुम्ही एक काम करायचं, इथे फुलं ठेवलेली आहेत. ती फुलं आता जी लोक जास्तीत जास्त टोपलीमध्ये टाकतील ना, ते विजयी होणार. त्यांच्याकडे तुमचा जास्त कळ आहे हे आता लक्षात येणार. तेव्हा इथे जास्तीत जास्त फुलं ही बाळजाच्या पेटीमध्ये सापडतात, म्हणजे त्या टोपल्यामध्ये. तेव्हा इथे कृष्णाच्या टोपल्यामध्ये खूप कमी फुलं असतात. बाळजा म्हणत असते, कृष्णे बघितलंस का? अगं 5 गावांचा सपोर्ट हा माझ्याकडेच आहे.
माझ्या टोपलीमध्ये जास्त फुलं आहेत आणि तुझ्या टोपलीमध्ये काहीच नाही, म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मीच तुला मात देणार, असं बाळजा म्हणत असते.